नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रताप नाईकवाडे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल PVN स्मार्ट वर्ल्डमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अनेक जणांना इंग्रजीची भीती वाटते. आपल्याला व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नाही याचा काही जणांना न्यूनगंड वाटतो. एखाद्याला फाडफाड इंग्रजी बोलताना बघून आपणही असे बोलणे शिकावे असे वाटते. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. यात मी स्वतःच्या अनुभवावरून 7 टिप्स सांगणार आहे, ज्यावरून मी माझी इंग्रजी सुधारली आणि अमेरिकेत देखील त्यांच्याशी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकलो. तुम्ही देखील या टिप्सचा वापर करा आणि आपल्या प्रभावी इंग्रजी संभाषणाने सर्वांवर आपली चांगली छाप पाडा. इंग्रजीची भीती आधी मनातून पूर्णपणे काढून टाका. इंग्रजी ही अवघड भाषा आहे, आपल्याला ती जमेल का असे विचार मनातून काढून टाका. इंग्रजीपेक्षा अवघड असणारी मराठी भाषा आपण बोलतो, ती जर आपल्याला जमते तर इंग्रजी देखील नक्की जमेल याची खात्री बाळगा. तुमच्या आजूबाजूला असे काही जण असतील की त्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही, पण चांगले मराठी बोलतात. पूर्वीच्या काळात लोक निरक्षर असले तरी मराठी बोलायचेच ना. इंग्लंड, अमेरिकेतील 2 ते 4 वर्षाच्या बालकांना ज्यांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही, त्यांना इंग्रजी बोलता येते. मग मला देखील इंग्रजी बोलता येईलच की, असा आत्मविश्वास बाळगा. लहान मुलांना कोणतीही भाषा कशी येते, तर ती येते गरजेतून, निरीक्षणातून, मनापासून केलेल्या प्रयत्नातून आणि न थकता केलेल्या सरावातून आणि चुकांमधून शिकण्याने. तुम्हाला देखील इंग्रजी भाषा शिकण्यासाठी हेच करायचे आहे आणि त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. इंग्रजी भाषेतील चित्रपट, कार्यक्रम इंग्रजी सबटायटलसह बघा. त्यामुळे कंटाळा न येता मनोरंजक पद्धतीने तुम्हाला इंग्रजी बोलणे शिकता येईल. एखादा प्रसंग घडताना, बोलताना इंग्रजीमध्ये वाक्य कसे तयार करावे, प्रश्न कसा विचारावा, आपले म्हणणे इंग्रजी म्हणी किंवा प्रचारांद्वारे प्रभावीपणे कसे मांडावे हे यातून शिकता येते. तसेच त्यांचे शिष्टाचार, शब्दांचे उच्चार हे देखील बघून शिकता येते. इंग्रजी वर्तमानपत्रे वाचा, बातम्या पहा, सोप्या इंग्रजीतील गोष्टींची पुस्तके वाचा. त्यामुळे नवनवीन शब्द, वाक्प्रचार तुमच्या लक्षात येतील. भाषेचे सौंदर्य, शब्दांचे स्पेलिंग, वाक्यरचना या सर्व बाबी तुमच्या लक्षात येतील. कोणत्या काळासाठी क्रियापदाचे कोणते रूप वापरायचे आहे हे समजेल. बातम्या बघताना, वाचताना आधी मराठी आणि नंतर इंग्रजीमधून बघितल्या किंवा वाचल्यानंतर मराठी शब्दांसाठी इंग्रजीत कोणते शब्द वापरतात, वेगवेगळे भाव कसे व्यक्त करतात हे तुमच्या लक्षात येईल. दररोज काही इंग्रजी शब्द शिकून त्यांचा इंग्रजी संभाषणात वापर करा. त्याने तुमचा शब्दसंग्रह वाढेल. चांगले इंग्रजी बोलता येण्यासाठी चांगला शब्दसाठा असणे खूप आवश्यक आहे. शब्दांचे विविध अर्थ आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द कसा वापरावा हे लक्षात घ्या. यासाठी डिक्शनरी, ॲप यांचा देखील वापर करा. ऑनलाईन साधनांचा वापर करा. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर ॲप आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा. एखाद्या नवीन शब्दाचा उच्चार नेमका कसा करावा हे देखील गुगलवर तुम्ही प्रत्यक्ष ऐकू शकता, त्याचा वापर करा. प्रवासात असताना सोपे इंग्रजी असणारे ऑडिओ बुक देखील तुम्ही ऐकू शकता, त्याचा देखील इंग्रजी बोलताना फायदा होईल. इंग्रजी बोलण्याचा प्रत्यक्ष दैनंदिन सराव करा. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः इंग्रजी बोलण्याचा सराव करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कधीही इंग्रजी बोलता येणार नाही. त्यामुळे नियमितपणे इतरांशी इंग्रजी बोलण्याचा सराव करा. कोणीच भेटले नाही तर स्वतः आरशासमोर उभे राहून इंग्रजी बोला. सुरुवातीला छोटी छोटी वाक्ये तयार करून बोला. योग्य उच्चार करा. स्वतःचे बोलणे रेकॉर्ड करा आणि नंतर स्वतः ऐका. चुका लक्षात घेऊन त्या दुरुस्त करून पुन्हा बोला. घरी किंवा मित्रांशी बोलताना बिनधास्तपणे इंग्रजीत बोला. चूक होईल म्हणून घाबरू नका. आपण मराठी ही आपली मातृभाषा असून देखील बोलताना चुकतोच, म्हणून काही मराठीतून बोलणे थांबत नाही. दररोजच्या इंग्रजी बोलण्याच्या सरावामुळे तुमच्यात आत्मविश्वास येईल. इंग्रजीमध्ये विचार करा. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आयुष्यात आपण सर्वात जास्त कोणाशी बोलतो? स्वतःशीच. जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. बहुतेक जण विचार करत असताना आपल्या मातृभाषेत विचार करत असतात, पण त्याऐवजी इंग्रजीत विचार करायला शिका. त्यामुळे इंग्रजीतून वाक्य तयार करायची सवय लागेल आणि इंग्रजीची भरपूर तयारी होईल. विशेष म्हणजे हे तुम्ही कुठेही कधीही करू शकता. इंग्रजीतून विचार करताना तुम्हाला कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते किंवा वेगळा वेळ काढायची देखील गरज नसते. अनेक जण इंग्रजी वाक्य बोलण्यापूर्वी आधी मराठी वाक्य तयार करतात
आणि मग त्याचे इंग्रजीत भाषांतर करून बोलतात, त्यात वेळ जातो. त्याऐवजी इंग्रजीतून विचार करण्याची सवय लागली की वेगाने खूप चांगले इंग्रजी बोलू शकाल. तर मित्रांनो, आत्ताच सांगितलेल्या या टिप्सचा नक्की वापर करा आणि आत्मविश्वासाने फाडफाड इंग्रजी बोला. परीक्षेत आणि जीवनात 100% यशस्वी व्हा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर आणि फॉरवर्ड करा. आपले आवडते चॅनल PVN स्मार्ट वर्ल्डला हजारो लोकांनी सबस्क्राईब केले आहे. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे कोणताही उपयुक्त व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर मग पुन्हा भेटूया लवकरच असाच एक नवीन आणि उपयुक्त विषय घेऊन. धन्यवाद.